झालं तयार आपलं मस्तपैकी गोंद कतिरा कोकम सरबत. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. लेकानं ना कोकणात गेला होता तर बघा हे आगळ आणले, कोकम आगळ. कोकम सरबत नाही, कोकम आगळ आहे जे आपण मच्छीला वगैरे वापरतो, बाकी गोष्टींना वापरतो आपण. हे आगळ आहे. तर आता सध्या गरमी पण खूप आहे, तर म्हटलं चला याची सुरुवात करूया. आज काय करते मी, सरबत करते. जसं आपण कोकम सरबत करतो तसं हे कोकम आगळ आहे, त्याचं सरबत करते. गरमी खूप झाली, जरा काहीतरी गारगार प्यावंसं म्हटलं म्हणून चला. पण मी काय करते दाखवते तुम्हाला. आधी हे बघा, हा 1 चमचाभर सब्जा भिजत घालते. आणि गोंद कतिरा पण आहे. ह्याला बघा काय म्हणतो आपण, कतिरा गोंद म्हणतात की गोंद कतिरा म्हणतात. हे बघा इथं तर कतिरा गोंद आहे, आपण गोंद कतिरा म्हणतो, हरकत नाही. तर हे थोडंसं घालते भिजत मी. हे बघा, ह्याचे म्हणतात ना भरपूर फायदे असतात. सांधेदुखी, कंबरदुखी वगैरे ह्याच्यावर, म्हणजे बाकीचा काही त्रास असेल तर ह्याच्यावर हा खूप रामबाण उपाय आहे, खूप चांगला असतो. शिवाय पोटाला पण गारवा देतं हे गोंद कतिरा. तर हे बघा, हे मी थोडंसं एवढे तुकडे भिजत घालते. चला, चांगले याला 2 तास तरी लागतीलच भिजायला. आणि शिवाय सब्जा पण भिजायला. तर हे बघा, ह्याच्यात पाणी घालून ठेवते आणि सब्जामध्ये पण पाणी घालून ठेवते. जरा थोडंसं माझं बाकीचं काम आवरेपर्यंत छान भिजेल हे. आणि नंतर मग मस्त थंडगार असं सरबत करणार आहे मी ह्याचं. हे बघा, हे भिजत घालून ठेवते आणि नंतर आपण बघू. बराच वेळ झालं बघा, हे भिजत घातलेलं आपण सब्जा आणि गोंद कतिरा. सरबत करायचं आहे ना, तर आपण कोकम सरबत करतो तेव्हा कसं त्यात साखर वगैरे घालत नाही, पण हे आगळ आहे, ते आगळाचं मी सरबत करते. आता बघू आपण. हे सब्जा आणि गोंद कतिरा भिजलेलं. हे सब्जा तर भिजलाच आहे छान. पूर्ण बाउल भरलाय हा. आपण 4-5च खडे घातले होते ना, दाखवते तुम्हाला. हे बघा काय मस्त भिजले बघा. तशी ह्या गोंद कतिऱ्याला अशी वेगळी चव नसते, पण हाडाच्या मजबूतीसाठी, कंबरदुखीवर खूप उपयोगी असतं म्हणतात हे. म्हणून लेकाला म्हटलं घेऊन तरी ये, बघूया. हे बघा, चला तर आता मी सरबत करते. थोडंसंच करणार आहे. तर आगळ कसं खूप आंबट असतं ना, साखर नसते त्यात, त्यामुळे कोकम सरबतमध्ये साखर असते, त्यामुळे साखर घालावी लागेल यात. तर मी थोडीशी पिठी साखर करून घेतली बघा. साधी साखर घातली तर विरघळायला वेळ लागतो ना. आगळ मी आधी ह्या भांड्यात काढून घेते, म्हणजे मग आपल्याला जितकं घालायचं तितकं घालता येईल. सब्जा घालते. सध्या इतकी उष्णता वाढलेली की पोटाला काहीतरी गारवा येईल असं गारगार खावं प्यावं नक्कीच. 2 चमचे घालते प्रत्येकी ग्लासात. आपण जो डिंक वापरतो तो डिंक आणि हा गोंद कतिरा हे सेम दिसतं, पण डिंक तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे, आपण तळून वापरतो. आणि हे जे गोंद कतिरा असतं हे भिजवून वापरतात. म्हणजे ह्यात पाणी घालते. पिठी साखर घालते. आता आपल्याला किती गोड लागतं त्याप्रमाणे घालायचं. झालं, 5 मिनिटात कोकम सरबत तयार. आणि शिवाय आपण त्यात सब्जा पण घातलेला आहे, गोंद कतिरा पण घातले.
कसा वाटला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी, माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. हे राहिलेला सब्जा आणि गोंद कतिरा मी नंतर वापरीन. आता फक्त 2च ग्लास केले. आपण हे ठेवू शकतो, म्हणजे नंतर पण वापरता येतं. झालं.